नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। एवढं सगळं झालेलं होतं, भूमीच्या हाती आता एकही पुरावा नव्हता, सगळं हरतंय की काय या कंडिशनला आलेलं होतं आणि ऐन वेळी भूमीच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार आहे आणि खरा सूत्रधार रागिनी आहे हे सत्य आता भूमी आणि आकाश या दोघांच्याही समोर येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण देवी आईचा, आई योगेश्वरीचा आशीर्वाद हा भूमीच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत आई योगेश्वरी भूमीच्या पाठीशी आहे तोपर्यंत भूमीला घाबरण्याची अजिबात गरज नाही। कारण काहीही झालं तरी आई योगेश्वरीच्या कृपेने सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितच होणार आहेत हे भूमीलाही चांगलंच माहिती आहे। आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जोगतीन आता भूमीच्या घरी आलेली आहे। आई योगेश्वरीचा भूमी आशीर्वाद घेते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा भूमीला एक पुडी दिली जाते आणि सांगितलं जातं की हे जे आहे ते एकटीनंच उघडायचं आहे आणि एकटीनंच खायचं आहे असं भूमीला सांगितलं जातं। जेव्हा भूमी ती पुडी उघडते तेव्हा त्यामध्ये प्रीती नर्सच्या नवऱ्याने लिहिलेली चिठ्ठी आणि नंबर असतो। त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण या नंबरवरती तुम्ही मला रात्री 10 वाजता कॉल करा, कारण मी तुमच्याकडे त्या गोष्टी बोलायला येऊ शकत नाही असं सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं। आणि तेव्हा मात्र आकाश आणि भूमी त्या फोनची वाट बघतात आणि रात्रीच्या 10 वाजता त्यांना फोन येतो। तिकडून त्यांना सांगितलं जातं की मी प्रीती नर्सचा नवरा बोलतोय। मग इकडून आकाश विचारतो की काय झालं नक्की, प्रीती नर्सचं काय झालेलं आहे, त्यांना कोणी मारलेलं आहे। तेव्हा तो सांगतो की त्यांना या व्यक्तीनं मारलेलं आहे आणि आकाश आणि भूमी याला खूप मोठा धक्का बसतो, कारण याच्या मागील खरा सूत्रधार कोण आहे हे आकाश आणि भूमी या दोघांच्याही समोर आलेलं असतं। हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आकाश आणि भूमीला खूप मोठा धक्का बसतो। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। कोर्टामध्ये आता पुन्हा भूमीला बोलवलेलं असतं, विटनेस बॉक्समध्ये भूमीला बोलवलेलं आहे आणि तिच्यावरती पुन्हा प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला आहे। भूमीला प्रश्न विचारले जात आहेत। भूमीला विचारलेलं असतं की आम्हाला कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं होतं। आता तुम्ही इतक्या वेळ झालं ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात ती गोष्ट म्हणजेच तुम्ही जे सांगितलेलं आहे ते दुपटं, जे बहुचर्चित दुपटं आहे ते दुपटं तुम्ही कोर्टाच्या समोर सादर करा। आता हा प्रश्न विचारल्या क्षणी भूमीला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण भूमी करणार तरी काय असते, कारण जे दुपटं आहे, ज्या दुपट्याच्या बाबतीत भूमी एवढं बोलत आहे ते दुपटं आता राहिलेलंच नाहीये, ते दुपटं अस्तित्वातच नाही, तर भूमी उत्तर काय देणार। भूमी खूप अस्वस्थ झालेली असते, भूमीकडे उत्तर नसतं। भूमी शांत उभी राहते आणि तेव्हा ॲडव्होकेट गीतांजली वेदपाठक मात्र वारंवार भूमीला तोच प्रश्न विचारते आणि भांबावून सोडते, ते म्हणजे की ते दुपटं कुठे आहे। आत्ताच्या आता तुम्ही कोर्टाच्या समोर ते दुपटं सादर करा। जर तुम्ही कोर्टाच्या समोर दुपटं घेऊन आलात तर खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि खूप मोठ्या गोष्टी समोर येणार आहेत। तुम्ही लवकरात लवकर ते दुपटं कोर्टाच्या समोर सादर करा असं भूमीला सांगितलं जात असतं, पण भूमी मात्र शांत उभी राहते। तेव्हा ॲडव्होकेट वेदपाठक भूमीला म्हणतात की सांगा ना, कुठे आहे ते दुपटं, तुम्ही दुपटं घेऊन येणार होता ना, आणि मला सांगा, एवढं सगळं त्या दुपट्याबद्दल बोललं जाते, मग ते दुपटं कुठं आहे। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे गीतांजलीने विचारल्यानंतर भूमी म्हणते की ते दुपटं नाहीये। मग तेव्हा गीतांजली म्हणते की ते घरी आहे का, आपण कोणाला सांगूया का, मला असं वाटतंय की आपण कोर्टाकडून तो वेळ मागून घेऊया, कारण ते दुपटं जर हाती आलं तर काहीतरी क्लू आपल्या हाती येईल, काहीतरी धागेदोरे आपल्या हाती येतील। हे सगळं भूमीच्या समोर बोललं जात असतं। भूमीला मात्र वाईट वाटत असतं, कारण ते दुपटं जे आहे ते अस्तित्वातच नाही। ज्या दुपट्याबद्दल आपण बोलणार आहोत, जे दुपटं आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटत आहे, परंतु ते दुपटं आता राहिलेलंच नाही, तर बोलणार तरी काय। काहीही झालं तरी ते दुपटं अस्तित्वातच नाही, आता त्या दुपट्याबद्दल बोलून तरी काय उपयोग आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो। आणि त्याचबरोबर इकडे भूमी मात्र विचार करत असते। भूमी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आज जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक आहे। भूमी तिथं सांगते की नाही, ते दुपटं घरी पण नाही, कारण ते दुपटं माझ्या बहिणीने म्हणजे पौर्णिमाने ते दुपटं जाळून टाकलेलं आहे। तेव्हा मात्र प्रीते ॲडव्होकेट गीतांजली म्हणू लागते की म्हणजे तुम्ही हे सगळं काय बोलताय,
बोलताय? ते दुपटं जाळून टाकलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे? असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न आता तिने उपस्थित केलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, हो, माझ्या बहिणीला असं वाटत आहे की मी ही केस जिंकू नये, त्यामुळंच तिनं ते दुपटं जाळून टाकलेलं आहे. असं जेव्हा भूमी आता कोर्टाच्या समोर सांगते तेव्हा इकडे गीतांजली म्हणते की बघितलं का जज साहेब, कारण भूमी ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी खोटं बोलत आहेत, एक कहाणी रचत आहेत आणि ती कहाणी कोर्टाच्या समोर सांगत आहेत. कारण त्यांच्या कोणत्याच बोलण्यामध्ये तथ्य नाहीये हे तुमच्या लक्षात येते का जज साहेब? कारण ज्या दुपट्यावरून त्यांनी एवढे निष्कर्ष काढले होते, ते दुपटं जर हाती लागलं असतं तर काहीतरी धागेदोरे मिळाले असते, पण ते दुपटंच अस्तित्वात नाही. त्यामुळं नक्की प्रश्न पडलेला आहे की ते दुपटं गेलं कुठं? कारण ते दुपटं जर नाही तर मग भूमी त्या दुपट्याबद्दल का बोलत होत्या? तर त्या प्रश्नाचं उत्तर आता जज साहेब मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ते दुपटं हॉस्पिटलमधून येताना भूमी यांनी घेऊन आलेल्या होत्या. कारण त्यांचं बाळ गेलेलं होतं, तो त्यांना धक्का खूप मोठा होता. तर ते दुपटं त्यांच्या बाळासाठी अलर्ट केलेलं होतं. ते दुपटं त्यांच्या बाळाचं होतं, म्हणून बाळाची एक आठवण म्हणून भूमी यांनी ते दुपटं आणलेलं होतं. आणि आता कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. त्या नको त्या गोष्टींवरून त्या गोष्टी तिथे तर्क लावत आहेत आणि स्टोऱ्या बनवून इथे कोर्टाला सांगितल्या जात आहेत. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर भूमी म्हणत असते की नाही, असं नाही झालेलं, ते दुपटं मला तिकडेच सापडलेलं आहे. तेव्हा मात्र गीतांजली सांगते की तुम्ही जाऊ शकता. आणि मग इकडे आता विनिता कुलकर्णी, या डॉक्टर विनिता कुलकर्णी यांना बोलवलं जातं. त्यांना प्रश्न विचारले जातात. त्यांना विचारलं जातं की मला एक गोष्ट सांगा, जेव्हा हे सगळं घडलेलं होतं तेव्हा मला तुमच्याकडून एका गोष्टीचं उत्तर हवं आहे, आणि ती म्हणजे की जेव्हा बाळ गायब झालेलं होतं किंवा हॉस्पिटलमध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या तेव्हा तुमच्याकडून मला उत्तर द्या. ते म्हणजेच की ते बाळ जेव्हा गायब झालेलं आहे तेव्हा मात्र हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं होतं? तेव्हा तिथे प्रीती नर्स हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होत्या का हे विचारलं जातं. आणि मग मात्र आता इकडे प्रश्न पडतो की नक्की काय, यामागे खरा सूत्रधार कोण, हा प्रश्न उभा राहतो. परंतु इथे आता प्रीती नर्स ही हॉस्पिटलमध्ये होती. फायर अलार्म वाजला त्यावेळेस ही प्रीती नर्स ही हॉस्पिटलमध्ये होती. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता तेवढंच बोलून घेते. गीतांजलीला चांगलं माहिती आहे समोरचा माणूस एक्स्ट्रा सांगायला लागला की त्याला बोलू द्यायचं नाही, त्याला अडकवायचं, त्याला आपल्या बोलण्यामध्ये अडकवायचं आणि त्याला वेडं करून सोडायचं, त्याला बोलूच द्यायचं नाही. आणि तेवढा जो मुद्दा आहे, तिला जो मुद्दा पाहिजे आहे तेवढ्याच मुद्द्यावरती बोलून घ्यायचं आणि मग ह्या सर्व गोष्टी करायच्या. हे गीतांजली नर्सने चांगलंच सुरू केलेलं असतं. कारण ॲडव्होकेट गीतांजलीने हे सुरू केलेलं असतं. तेव्हा ती सांगू लागते, बघितलं का जज साहेब, आत्ताच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की प्रीती नर्स तिथंच होत्या. मग आता राहिला प्रश्न की यांचं बाळ गायब झालेलं आहे. बरं, आपण समजतो की प्रीती नर्स आहे, त्यांनी ते बाळ हॉस्पिटलमधून दुसऱ्या कोणाला तर दिलं असेल, पण त्याचा पुरावा काय आहे? कारण प्रत्येक वेळेस यांनी हे सगळे कुटाणे केलेले आहे. त्या इकडे भूमी यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं बाळ गायब झालेलं आहे, त्यांचं बाळ चोरीला गेलेलं होतं, ते किडनॅप केलेलं होतं आणि नंतर ते मंदिराच्या साईडला आणून ठेवलेलं आहे, असे त्यांचे सगळे त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मला कोर्टाच्या समोर एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे, आणि ती म्हणजे भूमी यांनी जे दावे केलेले आहेत ते सगळे दावे खोटे आहेत. कारण असं काहीही झालेलं नाही. कारण जेव्हा भूमी यांना कळलं की त्यांचं बाळ गेलेलं आहे, तो धक्का त्यांना सहन झाला नाही. आणि नेमकं त्याचवेळी पारितोष अवस्थी आणि अमूल्य अवस्थी हे दोघंही आता तिकडे गेलेले होते, त्यांच्या घरी गेलेले होते आणि त्यांनी त्यांचं बाळ पाहिलं. आणि त्यानंतर त्यांनी ठरवूनच टाकलं की ते बाळ जे आहे ते स्वतःच आहे, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी तिकडून सांगत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, माझं बाळ हे गायब झालेलं होतं, असं भूमी सांगत असते. पण आता भूमीच्या कोणत्याच बोलण्याला तिथे अर्थ नसतो, कारण भूमीकडे कोणताच पुरावा नसतो. इकडे जज साहेबांना आता भूमीचे वकील सांगत असतात की कसं आहे, मान्य मला, पण मिसेस भूमी यांनी आत्तापर्यंत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी खोट्या आहेत असं आपण म्हणू शकत नाही. कारण काहीही झालं तरीही भूमी यांनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे. कारण एक आई आपल्या बाळासाठी एवढं खोटं बोलू शकत नाही, ही गोष्ट कोर्टाने लक्षात घ्यायला हवी. तेव्हा मात्र गीतांजली बोलायला सुरुवात करते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का ॲडव्होकेट, तुम्ही एक गोष्ट विसरताय की कोर्टाला पुरावे लागतात. कोर्टाला जर पुरावे नसतील तर कोर्टात काहीच मान्य करू शकत नाही.
हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा आता तिथे भूमी, आकाश सगळेजण शांत झालेले असतात. कोर्टाकडे पुरावा नसतो आणि ते जज साहेब सांगतात की आत्ता भूमी यांनी जे काही तिथे दाखले दिलेले होते, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबाबत एकही पुरावा नाही. कारण प्रीती नर्सला कोर्टामध्ये हजर करा म्हटल्यानंतर भूमी सांगते की प्रीती नर्सचा खून झालेला आहे आणि तो खून माझ्या डोळ्यांसमोर झालेला आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि आता कोणताही पुरावा नाही. जर पुरावे असतील तर उद्याच्या सुनावणीला काही तो डिसिजन होणार असतो. आणि मग आता भूमी, आकाश, कोर्ट तर संपलेलं असतं, बाहेर येतात आणि बाहेर बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा त्यांना वकील साहेब म्हणत आहेत की एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आणि कोर्टामध्ये आपण कितीही वितर्क युक्तिवाद केले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आकाश आणि भूमी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. आणि इकडे पाहायला मिळतं की वकील साहेब म्हणतात, जर आपल्याकडे कोणता पुरावा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही त्या मला फोन करून कळवा, मी तुमच्या फोनची वाट बघेल. अन्यथा उद्या आपल्या हातात केस राहिलेली नसणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आकाश हो म्हणतो, कारण आता पर्यायच नसतो. जर यांनी कोणता पुरावा सादर केला नाही तर कोर्ट कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणार असं, कारण कोर्टाला पुरावा लागतो. आपण तोंडाने कितीही तर्कवितर्क केले तरी त्याला काहीही अर्थ नसतो, असं इकडे त्यांचं म्हणणं आहे. आणि तेही अगदी रास्त आहे. आकाश आणि भूमी या दोघांनाही टेन्शन आलेलं आहे की आता करायचं काय. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विसरून मात्र चालणार नसतं, ते म्हणजे बाळ हे भूमीचं आहे. परंतु एकाच्याही लक्षात येत नाही, जर भूमी म्हणत आहे बाळ माझं आहे तर DNA टेस्ट केली तर लवकरात लवकर हे समोर येणार आहे की ते बाळ नक्की कोणाचं आहे. DNA टेस्ट केल्यानंतर त्या रिपोर्टनुसार समोर येऊ शकतं. परंतु यांना DNA टेस्टचा निर्णयच घ्यायचा नाही, यांना फक्त इथपर्यंतच पोहोचायचं आहे, एवढंच बोलायचं आहे, हे मात्र चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी, आकाश, त्याचबरोबर अथर्व, मानसी तिथे उभी असतात. कारण पौर्णिमाने जर दुपटं जाळलं नसतं तर खूप मोठ्या गोष्टी हाती लागल्या असत्या, पण पौर्णिमाच्या मूर्खपणामुळे हे सगळं उधळलं गेलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीनं झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमी तिथं थांबलेली असते, त्यावेळेस आता तिथं आलेली असते ती म्हणजे गीतांजली. आणि गीतांजली भूमीकडे पाहत असते आणि म्हणत असते, किती खोट्यावर खोटं किती बोलणार आहात तुम्ही, किती कहाण्या रचून सांगणार आहात. तुम्हाला काय वाटलं की कोर्टात तुम्ही कशाही पद्धतीनं बोलाल, कसंही बोलाल आणि कोर्ट तुमची बाजू ऐकून घेईल. तुमचं चुकलेलं आहे मिसेस भूमी महाजन, कारण तुम्ही जे बोलत आहात त्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही. आणि सहानुभूती तर मलाही वाटत होती हो तुमच्याबद्दल, कारण तुमचं बाळ गेलेलं आहे, या गोष्टीचं दुःख मलाही झालेलं होतं. पण तुम्ही अशा पद्धतीने कांगावा कराल, कोर्टामध्ये बोलाल, असं काहीतरी राडा कराल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा भूमी म्हणते की कसं आहे माहिती आहे का ॲडव्होकेट गीतांजली, तुम्ही माझ्यावरती जे आरोप करत आहात त्या कुठल्याही गोष्टीला कुठलाही अर्थ नाही. तुम्ही माझ्यावरती सरळ आरोप करत सुटलेले आहात. तुम्ही जराही विचार केलेला नाही की तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते खोटे आहेत. तुम्ही वाटेल तसे आरोप माझ्यावरती करू शकत नाही, असं भूमी स्पष्टपणे त्यांना सांगत असते. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे काय बोलत आहात त्यामुळं तुम्ही जे काही बोललेलं आहात ते बरोबर असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोर्टामध्ये तुम्ही मला बोलू शकता, इथे बाहेर येऊन तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाही, असं भूमीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्या ॲडव्होकेट गीतांजलीची वाट लावलेली असते. गीतांजलीला असं वाटत असतं की ती जे काय करते, ती जे काय बोलते ती प्रत्येक गोष्ट योग्यच आहे, पण तिला हे मात्र लक्षात येत नसतं की आपल्या या बोलण्याचा अर्थ चुकीचा आहे. आणि भूमीने मात्र बरोबर तिला तिची लायकी दाखवलेली असते. भूमीनं दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्ही जे बोललेलं आहात त्या कुठल्याही गोष्टीला कोणताही अर्थ नाही आणि तुम्ही माझ्याबरोबर कोर्टामध्ये बोलू शकता, कोर्टाच्या बाहेर नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे सगळं बोलून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने केस वळवू शकत असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याशी या भाषेमध्ये बोलू शकत नाही, तो अधिकार तुम्हाला नाही, असं स्पष्टपणे भूमीनं सांगितलेलं असतं.
आणि तेव्हा मात्र इकडे आता गीतांजलीची चांगलीच बोलती बंद झालेली असते. भूमीनं दाखवून दिलेलं असतं की तुम्ही जर लायकी सोडून वागलात तर तुम्हालाही त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. इकडे आकाश, भूमी, अथर्व, मानसी घरी यायला निघालेले असतात आणि जेव्हा दोघंही घरी येतात तेव्हा त्यांच्या घरामध्ये एक म्युझिक चालू असतं, ते म्हणजे डॉल्बी, सनई, चौकडे हे सगळंच म्युझिक चालू असतं. भूमी म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे, हे कोणी केलेलं आहे, हे म्युझिक कोणी लावलेलं आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो आणि तो प्रश्न भूमी विचारत असते. हे बंद करा, अथर्वला सांगत असते बंद कर. तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि पौर्णिमा सांगू लागते की नाही, हे अजिबात बंद करायचं नाही, हे म्युझिक मी लावलेलं आहे. कारण मला भूमी सांगून गेलेली होती की ती केस जिंकणार आहे आणि त्याचबरोबर तिने केस जिंकल्यानंतर तिचं स्वागत नको का करायला, कुठे क्षितिजा, क्षितिजाला घेऊन भूमी येणार होती आज, मग क्षितिजा कुठे गेलेली आहे, हा प्रश्न पौर्णिमा विचारत असते. तेव्हा मात्र इकडे भूमीला खूप राग आलेला असतो, कारण पौर्णिमा म्हणत असते की मी तर सगळा बंदोबस्त केला होता, ढोल ताशांच्या गजरामध्ये मला सगळं करायचं होतं, पण आता मला तेवढं जमलेलं नाही आहे, मी फक्त एवढंच करू शकलेले आहे असं सांगितलं जातं. आणि भूमीला बोललं जातं की तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, कसं आहे माहिती आहे का पौर्णिमा, आज तू विसरली आहे आणि मग क्षितिजा नाही आली, केस हरलेली आहेस का, हा प्रश्न विचारला जातो. आणि ती म्हणते मी तर साखर पण आणली होती द्यायला, आणि असं म्हणत तिने ती साखर आहे ती भूमीच्या हातावरती देत असते. भूमी मात्र खरंच तिला राग आलेला असतो. इकडे रागिणीला खूप आनंद झालेला असतो. फायनली रागिणीला असं वाटत असतं की झालं, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते आपल्या मनाप्रमाणे घडत आहे. आत्ता तिने पौर्णिमाला ज्या पद्धतीने उचकायला लावलेलं होतं भूमीला, त्याच पद्धतीने पौर्णिमाने हे सगळं केलेलं असतं. आणि मग भूमीच्या हातावर ती साखर देत असते आणि म्हणते की घे साखर घे, असं आहे मी ठरवलं होतं ना साखर द्यायची, आणि म्हणून साखरही घेतली होती तोंड गोड करण्यासाठी. भूमी मग आता ती साखर हातावर घेते. तेव्हा मात्र खरं तोंड पडलेलं असतं ते म्हणजे पौर्णिमा आणि रागिणीचं, कारण त्यांना असं वाटलंच नव्हतं की भूमी असं काहीतरी करेल. आणि भूमीने आनंदाने ती साखर स्वीकारलेली असते. सांगितलेलं असतं की दे दे ती साखर, दे मला, मी खाते ती साखर, असं म्हणत भूमीने साखर घेतलेली आहे आणि स्पष्टपणे पौर्णिमाला बोलायला सुरुवात केलेली आहे की अगं पौर्णिमा, बरं झालं तू मला उचकवलं किंवा माझ्याबद्दल निगेटिव्ह बोललीस, कारण जेव्हा तू माझ्यावर निगेटिव्ह बोलतीस तेव्हा मी मात्र जिंकते. आता मला खात्री पटलेली आहे, कॉन्फिडन्स आलेला आहे की मी तर ही केस तर मी जिंकणार आहे आणि क्षितिजा ही माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडेच येणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे भूमी जी आहे ती बोलत असते आणि पौर्णिमाचं तोंड पडलेलं असतं. पौर्णिमा निघून जाते. रागिणी पण पौर्णिमा करत पौर्णिमाच्या मागे निघालेली असते. इकडे भूमी मात्र ती साखर खाते आणि म्हणते ठीक आहे, तिनं अभिनंदन केले आपलं, पण थोडं लवकर केले त्यामुळं होऊन जाईल, असं इकडे भूमी बोलून दाखवते. आणि तिथेच तिनं पौर्णिमाची बोलती बंद केलेली असते. घरातील सर्वजण तिथे उभे असतात आणि आकाशलाही खूप भारी वाटलेलं असतं, कारण भूमीने खचून न जाता निगेटिव्ह बोलणाऱ्या पौर्णिमाची मस्ती तर जिरवलेली असतेच, पण त्याचबरोबर त्यातून पॉझिटिव्ह गोष्ट घेत तो आनंदही सेलिब्रेट केलेला असतो. त्यामुळं रागिणी आणि पौर्णिमा या दोघींचीही तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महाजनांच्या घरी एक जोगतीन आलेली आहे. आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन ती भूमी आणि अथर्वसाठी आलेली आहे. इकडे भूमी आणि आकाशसाठी आलेली आहे, कारण त्यांची क्षितिजा ही त्यांना मिळाली पाहिजे हा हेतू तिचा आहे. आणि भूमीला आता शेवटच्या क्षणी काही पुरावे मिळणार आहेत. मग भूमी त्या जोगतिनीच्या समोर बसलेली असते आणि मग जोगतीन भूमीला नमस्कार करायला सांगते. भूमी देवीची ओटी भरते, नमस्कार करते आणि एक कागदाची पुडी असते ती पुडी भूमीला ती देते आणि भूमीला सांगू लागते की हे जे काय आहे हे एकटीनंच बघायचं आहे, एकटीनंच खायचं आहे, दुसरं कोणाच्या समोरही नाही, असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता भूमी जी आहे ती ठीक आहे म्हणते आणि आता फायनली भूमी जी आहे ती पुडी घेऊन रूममध्ये जाते. जेव्हा ती पुडी घेऊन रूममध्ये जाते तेव्हा मात्र तिने त्या पुडीतलं मेसेज वाचलेला असतो. प्रीतीनसच्या नवऱ्याने तो मेसेज दिलेला असतो आणि त्याचबरोबर हेही सांगितलेलं असतं की
आत्ता मी तुम्हाला भेटू शकत नाही. मग आता त्या नंबरवरती फोन करायला सांगितलेला असतो. जेव्हा त्या नंबरवरती फोन केला जातो तेव्हा मात्र आकाश आणि भूमी यांना धक्का बसतो. कारण प्रीती नर्सला मारणारी व्यक्ती त्याचबरोबर खरा सूत्रधार कोण आहे हे समोर आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमीला आई योगेश्वरीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि पुरावाही मिळालेला आहे. हे सगळं भूमी आता कोर्टाच्या समोर कसं आणणार आणि क्षितिजाचा ताबा स्वतःकडे कसा घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.